पायी चाललं का गाड्या नाही पळत, लय हाल होते. आणि आता 20 किलोमीटर मोगाचे लोक पायी चालले राहो, मराठी वेळ ना. त्यांनी 2 रपयात केलं तर राज्यातून पुरा महाराष्ट्र येईल ना, पुरा महाराष्ट्र येऊन त्यांचं नाही का बाउंड्री बाजूला उचलून ठेवायचा. आपण तुम्ही फक्त पैसे चालवणार, तुम्ही जर पैसे चालले ना गाडी पळणार नाही, मला नाही चालता येत ना. आणि मी काय डगेखोर नाही, काय बरोबर आहे. मला सांगा बोलायला इकडे, मी तुम्हाला आडवीत नाही. तुम्ही म्हणतात तसं तुम्हाला वाटत आड बोलतोय काय, आड नाही, तुम्हाला खरं खरं सांगितलंय, तुम्हाला खरं खरं सांगितलंय. उगाच काय मला सांगा, मी दवाखान्यात गेलो आणि चाललो कळलं सगळ्या सोयीचं कोण घेणार जबाबदार, मी कशाच जेवार देऊ, मी समाजाला काय सांगू. म्हणजे मी घोषणा केल्यावर तुम्ही मला औषध पाहिजे ना, त्याचा अर्थ असा हा ना. मग तेच आता तुम्ही लग्नाची घोषणा केली या काही मोडा बरं जगतान का तुमच्या घरात, तुम्ही जगतान का लग्नाची घोषणा करून या काही मोडा बरं. मग 16 दिवसापूर्वी झोपले होते का, म्हणलं होतो की नाही, तेव्हा सगळे म्हणत होते मुंबईत आला. मग 1 दिवस येऊन लागलो ना, तुम्ही रात्र आहे ना, रात्र आहे ना, रात्रीतून तुम्हाला ज्याला येतं ते माझं म्हणणं तुम्ही येऊ नका. समाज समजून घ्या, मला तुम्ही समजून घ्या. काही डाव टाकून द्या, मला एवढा डाव मला टाकून द्या, एवढं तुम्ही उगाच बसा, मला एवढा डाव टाकून द्या, मला एकट्याला जाऊ द्या. मराठीत थोडं समजून घ्या मी काय म्हणतो. मला वाटतं का तुम्ही माझ्या संघाना स्वामुळे वजन नाही वाढायचे, पब्लिक असले वजन वाढायचं नाही, मला काही डाव आहे, मला एकट्याला जाऊ द्या. पण फक्त महाराष्ट्रात जसं आव्हान करायचं तसं करा मराठी लोक, मला फक्त एकट्याला जाऊ द्या, माझी काही इच्छा नाही. म्हणून 4 जण सांगायला येतो ना, तिथं काय गोष्टी खेळायची काय कंडिशन. मला हे काय झालं, हे आंदोलन तिथपर्यंत जोडून देणं असलं बोलणं झालं. तुम्ही रीती धरूनच बोला ना. एकदा तर 3-4 तारखेला आचारसंहिता लागली तर काय घेता, काय घेता. पोटात असलं ना तर तुम्हाला आमची गोळी राहिली आणि आपण उद्या सकाळी 12 निघू आणि मग आपण सगळं जरूर म्हणजे माझं म्हणणं तुम्ही एक आव्हान करून बघा. महाराष्ट्रातल्या एकही बांधवांना मुंबईकडे येऊन एक आव्हान करून मग आता जर एवढी गर्दी झाली तर पुढचं सांगतो तुम्हाला, गाडीच पळत नाही, समजून घ्या. गाड्या नुसत्या गाड्याच पळत नाही, आपल्याला पुन्हा मुक्काम टाका लागतात. मग इथून संपला का तर गंगापूरचा टाका लागला, गंगापूरच्या पुढचा किती एक टाका लागला. कारण या काही जी एवढ्या गाड्या पळून गाड्या धडकातात, लोकांचे जेवणाचे मग लय हाल होते. त्याच्यामुळे मग आता मुक्काम टाका लागतो पुन्हा. नियोजन काय तुम्ही सारखं भाषा करावं, नियोजन करावं लागेल, काय करावं लागेल. झाली नाही का बांधुरी, झाली नाही का. हा काहीतरी तुम्ही ना मला उगा काय म्हणतात ना यांना द्यायला विचारू नका. हा तुम्हाला ते काय यांना द्यायची सवय लागली, थांबवून असलं म्हणजे ते यांना द्यायला विचारू नका. एखाद्या माणसाने एखाद्या केलं तर त्यांना जिरूच कसं आणता येईल हे शोधलं पाहिजे. त्याला कसं जिरूच आणायचं आणि काय करायचं. अरे आता पोलिसाला तर आपल्याला काही करायचं नाही, आपलं ठरलेलं फक्त त्यांना किती ताकद लावून बाउंड्र्याने काय गुन्ह्या पॅक करायचे करून द्या, सगळं करून फेकून देत मराठीत पोरं शांततेत त्यांच्या बाजूला पूर्व काय लावायचं काय लावा म्हणा तुम्ही, ते काय काय माझं त्यांचा काय संबंध. आणि मग ते तर त्याचं काढून दिलं पर्यंत देवेंद्र फडणवीस आहे.